नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, महिला व बाल विकास विभाग भरती 2024 चे प्रवेशपत्र उद्या म्हणजेच 2 फेब्रुवारी 2025 रोजी उपलब्ध होणार आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा, इथे काय विद्यार्थी कन्फ्यूज आहे नक्की ICDS भरती आणि त्यासोबत WCD भरती या दोन्ही वेगवेगळ्या भरती आहेत। तर काही विद्यार्थी इथे कन्फ्यूज झाले की महिला व बाल विकास सेवा योजना या अंतर्गत आपल्याला एक परिवेशिका म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी देखील भरती आली होती आणि त्याच सोबत महिला व बाल विकास विभागा अंतर्गतच आपल्याला एक सेपरेट अजून वेगवेगळ्या पदांसाठी भरती आलेली बघण्यासाठी भेटली होती। नक्की हे प्रवेशपत्र कोणत्या पद भरतीचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। याबद्दल अतिशय महत्त्वाचं अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे आणि बाकीच्या इतर पदांचे प्रवेशपत्र कधीपर्यंत उपलब्ध होतील याबद्दल देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली जाणार आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचे ईमेल बहुतेक विद्यार्थ्यांना आतापर्यंत उपलब्ध झालेले आहेत। आता पुढे आपण सविस्तर याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, परंतु त्या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देऊन घेतो। या सर्व पदभरतींसाठी आपल्याला जे कॉमन विषय आहेत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, IMP, GK, चालू घडामोडी, लेटेस्ट 2 वर्षाचं, त्यासोबत लेटेस्ट TCS पॅटर्न नुसार झालेला 14 ते 15 क्वेश्चन पेपर या सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय। तुम्ही कोणत्याही पदभरतीची तयारी करत असाल, आता लेटेस्ट जर म्हटलं तर आता उद्यापासून प्रवेशपत्र उपलब्ध होत आहे महिला व बाल विकास विभाग भरतीचे। तुम्ही जर ICDS या पदभरतीची तयारी करत असाल त्यासाठी देखील या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। प्रत्येक विषयाच्या सेपरेट IMP टॉपिक सोबतच 100 ते 150 पेजेसच्या टॉपिक नुसार नोट्स उपलब्ध करून दिलेले आहेत। इव्हन यामध्ये चालू घडामोडी देखील तुम्हाला 2 वर्षाचा लेटेस्ट भेटून जाईल। यामध्ये आपल्याला IMP GK चा देखील समावेश असणार आहे, ठीक आहे। आणि काही प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला सोडवण्यासाठी दिल्या जातील। यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली फक्त 149 रुपये। जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर पेमेंट करा 9139 64 31 99 या नंबरवरती आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती आपल्याला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 15-20 मिनिटांमध्ये हे सर्व स्टडी मटेरियल PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला सेंड केलं जाईल। तर या पदभरतीच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचं असणार आहे। TCS IBPS पॅटर्न नुसार तुम्हाला अतिशय महत्त्वाचे नोट्स उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये। या सर्व विषयांच्या नोट्स चालू घडामोडी देखील 2 वर्षाचं भेटून जाईल। IMP GK चा देखील समावेशामध्ये आपण केलेला आहे मित्रांनो। सोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता यांच्या टॉपिक नुसार IMP टॉपिक नुसार सर्व नोट्स तुम्हाला इथं भेटून जाणार आहे। तर चला आता सर्वप्रथम आपण अपडेट विषयी माहिती जाणून घेऊया। त्यानंतर कोणत्या या पदभरतीचं हे प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आता यामध्ये जर विचार केला तर बहुतेक विद्यार्थ्यांना ईमेल आलेला आहे, काही विद्यार्थ्यांना SMS देखील आलेला आहे। यामध्ये स्पष्टपणे आपल्याला काय म्हटलेलं आहे, तुमचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र उद्या म्हणजेच आपल्याला म्हटलेलं आहे 2 फेब्रुवारी 2025 रोजी 5 नंतर किंवा 5 पर्यंत तुमचं प्रवेशपत्र इथं उपलब्ध होईल अशा प्रकारचं स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे। आणि आपण खाली जर म्हटलं तर WCD डिपार्टमेंट तुम्हाला इथं स्पष्टपणे इथं बघण्यासाठी भेटून जाईल मित्रांनो। आता हे ICDSचं नाहीये मित्रांनो। ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत जी आपल्याला यामध्ये प्रवेशिका, ठीक आहे, म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका हे जे पद होतं, सुपरवायझरचं जे पद होतं, तर त्या पदाचं हे सेपरेट आहे। आणि हे जे WCD महिला व बाल विकास विभाग हे सेपरेट आहे। हे कोणतं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवून घेतोय जेणेकरून तुम्ही इथं तुम्हाला जी पण माहिती आहे समजून येईल। तर बघा, ही एक पदभरती आली होती मित्रांनो महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी ही पदभरती आली होती मित्रांनो WCD डिपार्टमेंट मार्फत, ठीक आहे। तर या पदभरतीचं प्रवेशपत्र उद्यापासून उपलब्ध होणार आहे आणि इथे 10 ते 12 दिवसांमध्ये आपल्याला या पदभरतीचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटून जाईल। या पदामध्ये जर म्हटलं म्हणजेच या पदभरतीचा जर विचार केला तर यामध्ये एवढ्या पदांचा समावेश होता। वेगवेगळे पद आहेत, ग्रुप C चे पद आहे, ग्रुप D चे पद आहेत, वेगवेगळ्या पदांचा समावेश होता। वेगवेगळ्या पदांची नावं तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील। टोटल 256 जागांसाठी ही पदभरती आली होती मित्रांनो, त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे। यामध्ये जर म्हटलं तर संरक्षण अधिकारी गट B चं पद आहे, त्यानंतर अशा प्रकारचे लघुलेखक, सांख्यिकी, त्यानंतर आपल्याला संरक्षण अधिकारी, वरिष्ठ आपल्याला काळजी वाहक, ठीक आहे, लघुलेखक हे पदांचा समावेश होता। तर या पदांसाठी जी पदभरती आली होती मित्रांनो त्या पदभरतीचे प्रवेशपत्र उद्या 5 वाजेपर्यंत उपलब्ध होणार आहे। मात्र महिला व बाल विकास विभागामध्ये दुसरी देखील एक पदभरती होती ICDS, ज्याला आपण म्हणतो महिला व बाल विकास एकात्मिक जे आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आपल्याला जी पदभरती भेटली होती बघण्यासाठी ICDS पदभरती 2024, तर त्या पदभरतीचं अजून काय प्रवेशपत्र उपलब्ध झालेलं नाहीये आणि त्याबद्दल अजून अपडेट आलेलं नाहीये। परंतु त्या देखील भरतीविषयी अपडेट मी तुम्हाला आत्ताच देऊन टाकतो मित्रांनो। या महिन्यामध्ये फेब्रुवारी
फेब्रुवारी महिन्यामध्ये आदिवासी विकास विभाग पदभरती, ठीक आहे। तर या आदिवासी विकास विभाग पदभरतीचा जर विचार केला तर 15 ते 20 तारखेपर्यंत पेपर होण्याची दाट शक्यता असणार आहे 90%। आणि या महिन्यात आदिवासी विकास विभाग पदभरतीचे बाकीचे राहिलेले पदांचे पेपर होऊनच जातील, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित तयारी चालू ठेवा। त्याचसोबत बाकीचं पुढील जर म्हटलं तर आपल्याला ICDS म्हणजेच आपल्याला जे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत ही जी पदभरती आली होती मुख्य सेविका या पदासाठी, याचे देखील आपल्याला फेब्रुवारी या महिन्यामध्ये 20 तारखेच्या दरम्यानमध्ये पेपर झालेला बघण्यासाठी भेटून जाणार आहेत मित्रांनो। त्यासाठी या ज्या बाकीच्या पदभरती आहेत त्यांचे देखील फेब्रुवारीमध्ये पेपर नक्कीच होणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवा। येत्या 4-5 दिवसामध्ये या देखील पदभरतींचं अपडेट आपल्याला भेटून जाईल मित्रांनो, ठीक आहे। त्यामुळे या पदभरतींचं अपडेट आता यायला सुरुवात झालेली, व्यवस्थित तुम्ही तयारी तुमची सुरू ठेवा। बाकी नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देऊन घेतलेली, या नोट्स तुमच्या सर्व पदभरतींसाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे। इव्हन चालू घडामोडी देखील आपण त्यासाठी 2 वर्षाचा उपलब्ध करून दिलेला आहे। तर चला, तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। उद्या प्रवेशपत्र उपलब्ध झाल्यानंतर त्याचा अपडेट चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।